we have seen about the equation of continuity. If the area of cross section decreases, the speed increases. AB is equal to constant. या ठिकाणी पाईप आणली पहा. समजा ही पाईप आपण अशी प्रेस केली तर या ठिकाणी याच्यामधून जे पाणी बाहेर येतं त्याचा वेग आपल्याला जास्त मिळतो. आपण बऱ्याच अंतरापर्यंत पाणी मारतो मी त्याचा वेग हा वाढतो कारण का एरिया कमी होते. and that is called as the equation of continuity. AB is equal to constant. A म्हणजे area of cross section and velocity that can also be taken as dV by dt is equal to constant and that is the rate of flow of fluid is constant. असं आपण मागे हे इक्वेशन पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर याचा जो पुढला पार्ट आहे बर्नौलीज इक्वेशन. आता पहा आपला एक असा अंदाज असतो समजा या ठिकाणी एरिया क्रॉस सेक्शन आपण जर कमी केलं तर वेग वाढतो. आपल्याला वाटतं प्रेशर त्या ठिकाणी वाढतं पण ही कल्पना चुकीची आहे. जर या ठिकाणी वेग वाढला स्पीड वाढलं तर हा प्रेशर जे त्या ठिकाणचं आहे ते कमी होतं. दॅट इज द प्रेशर डिक्रीजेस अँड दॅट इज द बर्नौलीज प्रिन्सिपल. याच्यामध्ये पहा द स्पीड ऑफ द फ्लुइड स्पीड इन नॅरो रिजन इन्क्रीजेस. स्पीड हे डिक्रीज होतं त्या ठिकाणी वेग वाढतो पण प्रेशर कमी होतं. डोक्यामध्ये पक्क ठेवा वेग वाढला की प्रेशर कमी होतं. वेग वाढला की प्रेशर कमी होतं. या बर्नौलीज प्रिन्सिपलचे नंतर आपण ॲप्लिकेशन पाहतो. विमान हे हवेमध्ये उडतं समजा बऱ्याच वेळा उन्हाळ्यामध्ये वारं सुटले पाहतो आपण वरती छताचे पत्रे उडून जातात. त्या ठिकाणी दिस आर द एक्झाम्पल्स ऑफ द बर्नौलीज प्रिन्सिपल. वेग वाढला की प्रेशर कमी होतं. त्यानंतर आपण पाहू तर हे बर्नौलीज प्रिन्सिपल आहे. त्या ठिकाणी हे बर्नौलीज इक्वेशन हे जे बर्नौलीज इक्वेशन आहे त्याच्यामध्ये पहा द वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम. वर्क डन पर युनिट व्हॉल्यूम ऑफ ए फ्लुइड by the surrounding fluid is equal to the sum of the changes in the kinetic and potential energies per unit volume. Work done per unit volume is equal to the change in the potential energy, kinetic energy per unit volume. असं हे प्रिन्सिपल आहे. त्याची पुढे आपण सिद्धता पाहणार आहोत. याच्यामध्ये फायनल इक्वेशन आपलं या प्रकारे येतं. P is equal to 1/2 rho v square रो जी एच इज इक्वल टू कॉन्स्टंट. असं इक्वेशन शेवटी येणार आहे. म्हणजेच हा जर वेग वाढला तर प्रेशर कमी येतं. वेग कमी झाला प्रेशर वाढतं कारण हे सगळं कॉन्स्टंट असतं. हॉरिझॉन्टल लेवल असेल तर याची किंमत 0 येते. त्यामुळे दोन्हींचाच आपण विचार करतो. स्पीड वाढलं की प्रेशर कमी होतं. या सिद्धतेमध्ये शेवटचा हा पार्ट आहे. अशा प्रकारचं हे स्टेटमेंट आहे. याच्यानंतर याची सिद्धता पहा. या ठिकाणी आपण ही एक ट्यूब घेतलेली आहे. या ठिकाणी क्रॉस सेक्शन एरिया जास्त आहे या ठिकाणी क्रॉस सेक्शन एरिया कमी आहे. देयर इज अ फ्लो ऑफ फ्लुइड. याच्यामध्ये आपण 2-3 डेरिव्हेशन्स केले. याच्यामध्ये आपण स्टेडी फ्लो याला 2-3 शब्द आहेत. स्टेडी फ्लो और स्ट्रीमलाइन फ्लो और लॅमिनार फ्लो. नंतर त्याचा पुढला पार्ट म्हणजे टर्ब्युलंट फ्लो. याच्यानंतर याच्यामध्ये आपण जे फ्लुइड वापरतो ते आयडियल फ्लुइड असतं. आयडियल फ्लुइड म्हणजे इट इज इनकॉम्प्रेसिबल. ते असं प्रेस होत नाही. त्याची डेन्सिटी कॉन्स्टंट असते. इट इज नॉन व्हिस्कस. ते व्हिस्कस नसतं नॉन व्हिस्कस असतं. आपण पाणी म्हणतो हे पाणी पण थोड्याफार प्रमाणात व्हिस्कस असतं. त्याच्यानंतर पुढे इट शुड बी इरोटेशनल. इरोटेशनल म्हणजे आपण पूर आल्यावर पाहतो का टर्ब्युलंट फ्लो आहे. ते पाणी समजा पुराचं पाणी एका दगडाला धडकलं तर त्या ठिकाणी असे गोल पार्ट त्याला आपण इडीज म्हणतो भोवरे म्हणतो. त्याला रोटेशनल म्हणायचं. पण या ठिकाणी हे जे आयडियल फ्लुइड आहे इट इज इरोटेशनल. डेन्सिटी कॉन्स्टंट राहते. इट इज नॉन व्हिस्कस. अशा पार्ट हा याच्यामध्ये आहे. तर असं हे आयडियल फ्लुइड आपण विचारात घेणार. हे आयडियल फ्लुइड या पाईपमधून जात आहे. या ठिकाणी पाईपची डेन्सिटी कॉन्स्टंट आहे. याच्यानंतर या पार्टमध्ये हा पार्ट जे क्रॉस सेक्शन एरिया जास्त आहे पुढे क्रॉस सेक्शन एरिया कमी आहे. या ठिकाणी क्रॉस सेक्शन एरिया जास्त म्हणजे वेग कमी पुढे वेग हा जास्त आहे. तर हे जे टोक याचं आहे याची क्रॉस सेक्शन एरिया A1 आहे. या ठिकाणचा वेग V1 आहे. या ठिकाणचं प्रेशर P1 आहे. ही जी पाईप आहे या जमिनीपासून H1 इतक्या उंचीवरती आहे.
हा पार्ट आपण क्रॉस सेक्शन या ठिकाणचा घेतलाय. परत ही उंची S2 आहे, या ठिकाणची एरिया क्रॉस सेक्शन A2 आहे. नंतर या ठिकाणचं प्रेशर हे P2 आहे. आता पहा, प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, म्हणजे फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया. म्हणजे दोन्ही टोकावरती हे प्रेशर म्हणजे फोर्स अप्लाय होतो. हा फोर्स या ठिकाणी आहे P1 A1, म्हणजे प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, म्हणजे फोर्स इज इक्वल टू प्रेशर इंटू एरिया P1 A1. त्या टोकावरती प्रेशर येतं P2 A2. ड्यू टू इनर्शियाचे जे प्रेशर आहे, तो जो फोर्स आहे तो खालच्या दिशेमध्ये ऍक्ट होतो. हा फोर्स वरच्या दिशेमध्ये ऍक्ट होतो. आपल्याला फोर्स का पाहिजे तर या ठिकाणी वर्क डन आहे. वर्क म्हणजे काय, फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. सपोज या ठिकाणी आपण हा एलिमेंट विचारात घेतलाय, पुढे पण एलिमेंट तयार होतो, दोन्हींचा व्हॉल्यूम सेम आहे. म्हणजे काही जी क्रॉस सेक्शन एरिया आहे ती समजा dt या टाइम मध्ये या ठिकाणी आली, ही क्रॉस सेक्शन एरिया dt या टाइम मध्ये या ठिकाणी आली. ऍक्च्युअली फोर्स या दिशेमध्ये आहे, पण ही या दिशेमध्ये येते. या ठिकाणी हा फ्लो असा असल्यामुळं हे या ठिकाणी येते. हे अंतर समजा d1 आहे, हे अंतर d2 आहे. हे अंतर जास्त का, तर ही क्रॉस सेक्शन एरिया कमी आहे. ही क्रॉस सेक्शन एरिया जास्त आहे. मी डोक्यात ठेवायचं P1 A1 V1 D1, त्या ठिकाणी P2 A2 D2 D2 असे चार तर त्या ठिकाणी या ठिकाणी आल्या. या ठिकाणी फोर्स आला P1 A1, त्या ठिकाणी फोर्स आला P2 A2, तो खालच्या दिशेमध्ये आहे. आणि त्यामुळे वर्क इज इक्वल टू फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. या ठिकाणी पहा dv म्हणजे हा जो पार्ट याचा व्हॉल्यूम, व्हॉल्यूम म्हणजे काय तर एरिया इनटू लेंथ. या ठिकाणी ही एरिया आहे A1, ही लेंथ आहे D1, बरोबर आहे का. लांबी गुणले रुंदी गुणले उंची, तर लांबी गुणले रुंदी म्हणजे एरिया म्हणतो आपण. त्यानंतर D1 आहे, म्हणजे त्या व्हॉल्यूमला आपण dv म्हणतो. A1 D1 इज इक्वल टू A2 D2. या ठिकाणी जेवढा व्हॉल्यूम तयार होतो तेवढाच व्हॉल्यूम या ठिकाणी तयार होतो, त्याला आपण dv म्हणतो. हे फ्लुइड कसा आयडियल फ्लुइड आहे, हा स्टेडी फ्लो आहे. त्याच्यानंतर व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड पासिंग ड्यूरिंग द टाइम dt, हा जो फ्लो चालू आहे त्या ठिकाणी dt टाइम मध्ये इतका व्हॉल्यूम हा पास होतो. द नेट वर्क डन ऑन द एलिमेंट, हे जे चाललेलं आहे या ठिकाणी वर्क डन, हे वर्क डन त्या दिशेत आहे, ते वर्क डन खालच्या दिशेमध्ये आहे. तर वर्क स्केलर आहे, पण फोर्स हा वेक्टर आहे. आणि त्या ठिकाणी वर्क डन इज इक्वल टू W इज इक्वल टू P1 A1 D1 मायनस P2 A2 D2. हे मायनस का घेतात, ही विरुद्ध दिशेत आहे म्हणून. या ठिकाणी A1 D1 म्हणजे dv, A2 D2 म्हणजे dv. या ठिकाणी dv कॉमन काढलं, W इज इक्वल टू P1 मायनस P2 इंटू dv. असं इक्वेशन नंबर 1 आलं. डेरिवेशन मोठा आहे, म्हणजे आपल्याला कमीत कमी 3 किंवा 4 मार्कासाठी विचारलं जातं. त्याच्यानंतर हा एक पार्ट झाला पहा, वर्क डन. नंतर पुढे चेंज इन द कायनेटिक एनर्जी, चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, 1/2 mv². पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, mgh. आता मास आपल्याला पाहिजे, डेन्सिटीवरनं मास कसं काढायचं, तर डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणजे मास इज इक्वल टू डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. याप्रमाणे त्याचं मास, आपला व्हॉल्यूम तर dv आहे. तर या ठिकाणी पहा, प्रथम आपण डेल्टा केई काढू. चेंज इन द कायनेटिक एनर्जी, या ठिकाणची कायनेटिक एनर्जी किती बदलली, या ठिकाणचा वेग जास्त आहे, या ठिकाणचा वेग कमी आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, 1/2 mv². चेंज इन द कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, 1/2 mv², मायनस 1/2 mv². या ठिकाणचं मास रो A2 D2 समजलं का. पहा, हा जो आहे तो व्हॉल्यूम आहे, रो इंटू dv म्हणजे मास, रो इंटू dv म्हणजे मास. याच्यामध्ये हे रो dv आपण कॉमन काढलं, तर या ठिकाणी हे आलं इक्वेशन नंबर 3. डेल्टा के ची किंमत आली आपल्याला, नंतर पाहिजे डेल्टा पीई. डेल्टा पीई म्हणजे सांगितले मी mgh, पण m म्हणजे काय, रो इंटू dv. तर रो dv mgh, रो dv gh2 मायनस रो dv gh1. h2 जास्त आहे, h1 कमी आहे, तर दोन्हीतला फरक आला. रो dv gh2 मायनस h1, इक्वेशन नंबर 4. म्हणजे डेल्टा पी झालं, डेल्टा पी झालं, दोन्हीची बेरीज पाहिजे आपल्याला. मग या ठिकाणी आपण वर्क डन W इज इक्वल टू, हे पहा, हे डेल्टा के घेतलं, हे डेल्टा पी घेतलं, बरोबर आहे का. त्याच्यानंतर पुढे फ्रॉम इक्वेशन नंबर 1, हे इक्वेशन आपलं, हे पण आपण प्रिन्सिपल स्टेटमेंट कडे जाणार आहोत. हे इक्वेशन जे आहे ते आपण, हे पण वर्क डन आहे, ते पण वर्क डन आहे, ते आपण इक्वेट केलं. P1 मायनस P2 इंटू dv, 1/2 रो dv v2² मायनस v1² प्लस रो dv इंटू h2 मायनस h1. हे पहा,
हे जे आहे हे वर्क डन आहे, हे आहे चेंज इन द कायनेटिक एनर्जी, हे आहे चेंज इन द पोटेन्शियल एनर्जी. समजा आपण या ठिकाणी याचं एकक घेतलं, याचं डायमेन्शन घेतलं, त्याचं डायमेन्शन, तिन्ही डायमेन्शन सेम येतात. या ठिकाणी हे डायमेन्शनली करेक्ट इक्वेशन आलेलं आहे. या ठिकाणी दिस इज बेस्ड ऑन द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हे जे मागं पाहिलं इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, या ठिकाणी लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हे वाक्य डोक्यात पक्क ठेवा. याच्यानंतर पहा हे डीव्ही या ठिकाणी कॅन्सल केलं. E1 minus V2 1 half rho V2 minus V2 square minus V1 square rho G into bracket H2 minus H1. This is called as the Bernoulli equation. This is called as the Bernoulli equation. नंतर काय केलं, P1 च्या टर्म एका बाजूला घेतल्या, P2 च्या टर्म एका बाजूला घेतल्या. P1 plus 1 half rho V1 square plus rho G H1. P2 plus 1 half rho V2 square rho G H2. हे दोन समान आले, हे दोन समान आले म्हणजे हे कॉन्स्टंट आलेलं आहे. या ठिकाणी टर्म पर रो आहे, रो आहे, व्ही आहे, व्ही आहे, पी आहे, पी आहे. हे सगळ्या टर्म समान आहेत म्हणजे पी प्लस 1 हाफ रो व्ही स्क्वेअर प्लस रो जी एच इज इक्वल टू कॉन्स्टंट. दिस इज द कॉल्ड एज द बर्नौली इक्वेशन. थोडं डेरिव्हेशन मोठं आहे, शांतपणे आपण हे सोडवलं पाहिजे. आयडियल फ्लुइड म्हणजे काय, इट इज नॉन कॉम्प्रेसिबल. नॉन कॉम्प्रेसिबल असतं ते, डेन्सिटी कॉन्स्टंट असते, नॉन व्हिस्कस असतं, हे रोटेशनल असतं. नंतर हा स्टेडी फ्लो आहे, स्टेडी म्हणजेच लॅमिनर फ्लो आहे, त्याला तर आपण स्ट्रीमलाईन फ्लो म्हणतो. अशा प्रकारचा हा फ्लो आहे. या ठिकाणी स्टेटमेंट आहे, इक्वेशन हे पण लक्षात घ्या की आपल्याला वाटतं काय की नॅरो रिजन प्रेशर वाढतं, पण प्रेशर वाढत नाही. त्या ठिकाणी स्पीड वाढतं पण प्रेशर कमी होतं, प्रेशर कमी होतं. अशा प्रकारे आपण हे सिद्ध केलेलं आहे. दॅट इज द बर्नौली इक्वेशन फॉर बर्नौली थिरम असंही वाक्य या ठिकाणी वापरलं जातं. नंतर याचा पार्ट याची पुढली ऍप्लिकेशन्स आहेत. याच्यामध्ये अजून एक पार्ट आहे की दिस वन इज कॉल्ड ॲज द प्रेशर हेड. याला व्हेलॉसिटी हेड म्हणतात, या ठिकाणी याला पोटेन्शियल हेड म्हणतात. की सम ऑफ दी प्रेशर हेड प्लस वेलॉसिटी हेड प्लस द पोटेन्शियल हेड इज कॉन्स्टंट असंही वाक्य वापरलं जातं. ते आपण नंतर पाहू. थँक्यू.